40 दिवस, त्या 40 दिवसामध्ये त्या ज्या गावात धर्म प्रचार करतात त्या गावातलं अन्न सुद्धा खात नाही, स्वतःचे बांधून नेतात. बरोबर? तेव्हा त्यांचा धर्म वाढत चालला. इथं धर्माच्या नावाने भामटे एकत्रित आले आणि चला धर्म, चला धर्म, चला. हो, बस पाद्यपूजेपासून पैशांची आवड सुरू आहे. हो, कसा धर्म होईल? बौद्ध धर्म त्यांच्या धर्माचा प्रचार करतात. बौद्ध भंते धर्माचा प्रचार करायला जातात. बौद्ध भंते त्यांच्या स्वतःच्या शिदोऱ्या सोबत घेऊन जातात आणि धर्माचे सिद्धांत मांडतात. असा वाढतो धर्म. हो, इथं तर पंगतीपासून सुरुवात होते. हो, भिशीपासून सुरुवात होते. पहा आता किती मोठा लवाजमा चालला. हा भक्तीसाठी नाही, हा प्रत्येकाची आपली एक वर्षाची खिदोरी तयार करण्याचा खेळ आहे. हिला भक्ती म्हणाल तुम्ही? माझ्या राजांनो, माझ्या बापांनो, माझ्या अमृताच्या पुत्रांनो, माझ्या पांडुरंगाला, माझ्या तुकोबारायाला, माझ्या ज्ञानोबारायांना तुमच्या भावाशी गरज आहे, भावनेशी संबंध आहे, तुमच्या बाह्य रंगाशी नाही. म्हणून हे संतांची सेवा प्राप्त होते. या संतांची सेवा भगवंत स्वीकार करतो. एवढं बोलतो. माझ्या अभंगामधून मला खूप काही बोलायचं होतं. महाराजांच्या अभंगाचा तासने अर्ध्या तासात सुटतो. पण तरी सुद्धा झालेली सेवा अंतःकरणातून बाबांच्या चरणी अर्पण करतो, पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व मायबापांची रजा घेतो. आलेले साधू संत आपलं आशीर्वचन देतील म्हणून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर